टीटीचा पेपर फुटला आणि सगळं शिक्षकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार कोण? मला एक प्रश्न पडला आणि मला बोलावंसं वाटलं. आजपर्यंत मला बोलावंसं कधीच वाटलं नाही. म्हणजे प्रचंड बोलावंसं वाटतं, परंतु या सरकारच्या, या सिस्टमच्या आणि या चाललेल्या घडामोडीवर खरंच बोलायची इच्छा नसते. कारण सगळ्याला सगळं माहीत असताना सुद्धा जी सिस्टम गप्प बसते त्याच्यावर काय बोलायचंय? बोलून काही होत नाही आणि कराय गेलं तर उचलून जेलमध्ये टाकतात. अहो मला सांगा, काँग्रेस जनता पार्टी आली, प्रोटेस्ट झालं, सरकारला पाहिजे होतं तेच सरकारनं केलं आणि अजून सुद्धा सरकारला जे पाहिजे तेच सरकार करत आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही बघताय. मी बोलण्याने बरंच काही तुमच्या लक्षात येणार आहे. हा बनवलेला जो चॅनल आहे, येणारा काळ आणि मुलांचं भविष्य, तुमची मुलं शाळेत जात असतील कारण काय हे शोधा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण काय येणारा विद्यार्थी तुमचा लाखो रुपये तुम्ही खर्च करणार आणि शाळेत पाठवणार, एक्झामच्या दिवशी पेपर फुटणार, काय अवस्था होईल लक्षात घ्या. मला एक असा प्रश्न पडतो की प्रत्येक पेपर फुटला मग पहिलं काय व्हायचं? पेपर फुटला हे आपल्याला कळायचं, सरकारला कळायचं, परंतु सरकार शांत बसायचं, तशीच एक्झाम घ्यायचं, त्याच सगळ्या गोष्टी पुढे फॉलोअप व्हायच्या. ना कुठे पेपर फुटलेला न्यूज यायची ना काही यायची. प्रत्येक पेपर आता या महिन्यातील तुम्ही सगळे पेपर काढून बघा. एक दिवस अगदी आठवडाभर आधी पेपर फुटला, सगळं सिस्टमॅटिक झालं आणि परीक्षा रद्द झाल्या, परीक्षा नंतर घेतल्या गेल्या. मग नंतर घेतल्या गेलेल्या परीक्षा नाहीत का फुटल्या? असं कशावरून झालं नसेल? तुम्हाला ही गोष्ट मुद्दा पटतोय का बघा. नंतर घेतला गेलेला सुद्धा पेपर का फुटला नसेल हा माझा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खरंच हे सिस्टम देईल का? कारण प्रत्येक बघा, नीटचा पेपर झाल्यानंतर हा टीईटीचा पेपर होता. जर नीटचा पेपर एकदम सुरक्षित झाल्यानंतर टीईटीचा पेपर फुटतो, परंतु दुसऱ्यांदा झालेला नीटचा पेपर फुटत नाही, खतरनाक गोष्ट आहे. तुम्हाला बघा ही गोष्ट लक्षात येते का? याच्यातून खरंच जे नंतर परीक्षा दिलेले खरंच एकदम, आता ते शब्द बोलण्यासारखे इथं नाहीत, पण खरंच झालं असेल का हो तसं? नाही ना, नाही, मला तर वाटत नाही तसं झालं असेल. कारण नंतर बघा एक एक्झाम होते, मग थांबतं, पुन्हा तेच गोष्ट, पुन्हा तीच गोष्ट आणि पुन्हा तीच गोष्ट. सरकार मायबाप काय बोलू तुम्हाला. खरंच सरकार, इतके टॅलेंट माणसं सरकारमध्ये भरलेत ना, पण ही समाजाच्या समाज कल्याणासाठी हे जर डोकं वापरलं असतं सरकारनं तर आज जे म्हणतात ना बाहेर पब्लिकमध्ये, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा, म्हणायची वेळ आली नसती. मुद्दा आपला विशिष्ट आहे मुलांचं भविष्य. खरंच मुलांचं भविष्य शिक्षणानं घडतं का? खरंच मुलांचं भविष्य शिक्षणानं घडतं का? तुम्हाला वाटतंय शिक्षणानं मुलांचं भविष्य घडतंय? जर आज शिक्षणानं मुलांचं भविष्य घडत असतं तर का बेरोजगार आहे? का बेरोजगारी आहे? कारण तुम्हाला पैसे कमवण्याचं शिक्षणच दिलं नाही, तुम्हाला गुलामगिरीचं शिक्षण दिलं गेलंय. काळ आणि मुलांचं भविष्य, काळ विचित्र आहे. ही गोष्ट पहिल्यापासून आपण ऐकत आलोय, पण खरंच काळ विचित्र आलाय. कारण जिथं मुलांचं जे शिक्षण घेतात, जे मुलांना शिकवणार आहेत, त्यांचंच भविष्य जर धोक्यात असेल तर येणाऱ्या पिढीचं काय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला आजपर्यंत किती पडला किती नाही हे मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारा काळ विचित्र आहे. येणारा काळ आणि मुलांचं भविष्य. खरंच मुलाचं भविष्य कुणाच्या हातात आहे तुम्हाला माहित आहे का? या शिक्षण व्यवस्थेच्या, सरकारच्या, की तुमच्या आमच्या या सामाजिक व्यवस्थेच्या, या समाजाच्या किंवा समाजात वावरत असणाऱ्या प्रत्येक पालकांचं? कुणाचं सामाजिक भान आहे? कारण मुलं ही, तुमची मुलं शाळेत जातात का? खरं एक गोष्ट सांगा, तुम्ही विद्यार्थी असू द्यात किंवा तुम्ही पालक असू द्यात, खरंच मला सांगा, तुम्ही किंवा तुमची मुलं शाळेत जातात का? का जातात शाळेत? शिक्षण व्यवस्था बनवली कशासाठी होती? आज शिक्षण व्यवस्था वापरली कशासाठी जाते याचं तुम्हाला काही समजलंय का? एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की जी शिक्षण व्यवस्था ज्ञान देण्यासाठी वापरली जात होती ती शिक्षण व्यवस्था आज पेपर फुटीसाठी वापरली जाते का? हा प्रश्न निर्माण होतोय. कारण असंख्य आपण गोष्टी बघतोय, प्रत्येक गोष्टीचा पेपर
फुटला, लीक झाला आणि एक्झाम थांबली. ही गोष्ट प्रत्येकाने अनुभवली का हो? याच्या पाठीमागं अजून काय सत्य लपलंय का? तुम्हाला प्रश्न पडलाय का नाही? कारण फक्त परीक्षा देणं, अभ्यास करणं, कुठली तरी एखादी नोकरी मिळवणं आणि त्यात आपलं आयुष्य आनंदात जगत राहणं आणि नाही एक्झाम व्यवस्थित झाल्या तर प्रोटेस्ट करणं इतकंच काम उरलंय का? हा समाजाला लागलेला कलंक तुम्ही म्हणताय, मी म्हणतोय, सगळी म्हणतायत, परंतु हा कलंक मिटणार आहे कधी? हा कुणाला समजलाय का? कारण तुमच्या डोक्यात जे खूळ बसलंय हे सरकारला समजलंय का? आणि सरकारच्या डोक्यात जे खूळ बसलंय हे तुम्हाला समजलंय का? पण मी काय सांगतोय, मी हे जे सांगतोय तुमच्या लक्षात आलंय का? कारण जबाबदार कोण आहे याला? उपाय काय? दिशा काय? काही माहित नाही, सरकारला माहित नाही दिशा काय नाही, काही नाही. हो, हे होणार, सगळं होणार, पुन्हा हे झाकलं जाणार, पुन्हा टीईटीचा पेपर होणार, त्यात 100% पेपर फुटणार, परंतु न्यूज येणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मग बाबा आता काय करू? ही गोष्ट खरी आहे. बाबा, तुझ्या लक्षात आलंय का? जर तू व्हिडिओ बघणारा एक विद्यार्थी असशील, एक पालक असाल किंवा तुम्ही कोण समाजातील इतर घटक असतील, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या शिक्षण व्यवस्थेत सर्वसामान्यासाठी शिक्षण वेगळं आहे, आर्थिक कारण समजून घेणारं शिक्षण वेगळं आहे, बिझनेसचं शिक्षण वेगळं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, तरी लाखो करोडो रुपये तुम्ही शिक्षणावर खर्च करताय. म्हणजे नेमकं तुमच्या लक्षात येत नाही का लक्षात येते? परंतु आम्ही कुणाचा तर झेंडा घेतोय, आम्ही फिरतोय, त्या झेंड्याला आम्हाला काही दुखवायचं नाही. चला, आपला नेता आलाय निवडून, आपलाच समाजामध्ये सध्या म्हणजे आपला पक्ष सध्या कार्यरत आहे, आपण काय बोलायचं नाही, भरा फी, करा पोरांना ग्रॅज्युएशन. तुम्हाला खरंच वाटतं का ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे?